नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षात मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली असून गेल्या अनेक पंचवार्षिकमध्ये खासदारपद व मंत्रीपद भूषविलेले माणिकराव गावित पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा असल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भरत गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी गल्ली ते दिल्ली प्रयत्न केले गेले, मात्र भाजपतर्फे उच्च शिक्षित डॉक्टर हिना गावित उमेदवार असल्याने त्यांना तुल्यबळ ठरेल अशी उच्च शिक्षित व्यक्तीच हवी या आधारावर आमदार ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांना तिकीट देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. मात्र राजकीय क्षेत्रात सर्वच पक्षांमध्ये वारसा हक्क सुरू आहे. पूर्वी जे पक्ष घराणेशाहीवर सडकून टीका करत होते, आता तेच पक्ष आपल्या घराणेशाहीसाठी लढत आहेत. त्याला भरत गावित बरे कसे अपवाद ठरणार? असो, मात्र या बातमीने काँग्रेस पक्षात व मतदारांमध्ये खळबळ माजवली असून माणिकराव गावित यांच्या अर्धशतकापासून लोकांशी जपलेले हितसंबंध व विशाल जनसंपर्क यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार गावितांनी दिलेला पक्षाचा राजीनामा निश्चितच काँग्रेसला परवडणार नाही. तर दुसरीकडे भाजपमधील गटबाजी, जनसंपर्काचा अभाव व जमेची बाजू म्हणजे शिवसेनेशी युती इत्यादींमुळे नेमक्या परिस्थितीचा अंदाज करणे कठीण झाले आहे. त्यात MIM व भारिपच्या युतीचाही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चेने मतदारांची परिस्थिती भांबावून टाकणारी झालेली आहे. अर्थात या अजून चर्चाच आहेत. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.